आपल्या या कल्याण तालुक्यातील जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीमध्ये आध्यात्मिक विचारांचा विचार केला जातो, भक्तीचा परमार्थाचा विचार केला जातो आणि ज्या गावाचं नाव आवर्जून घेतलं जातंय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे असलेलं गाव, आध्यात्मिक कार्यामध्ये पुढे असलेलं गाव, असं गाव म्हणजेच आपलं हे उतणे गाव. आणि या उतणे गावामध्ये आज खऱ्या अर्थानं मला सांगायला आनंद वाटतो, आमच्या जन्मापासूनचा हा सप्ताह बरं का, जवळजवळ आता 43 वर्ष पूर्ण होत आहेत. हरिनाम सोहळा, अखंड हरिनाम सोहळा अर्थात कार्तिक शुद्ध त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा अर्थात जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो, या कालावधीमध्ये या ठिकाणी हा हरिनाम सोहळा संपन्न होतोय. आणि गेली 43 वर्षांपासून या ठिकाणी हा हरिनाम सोहळा आपण आपल्या गावातील काही वरिष्ठ मंडळी असेल, काही तरुण मंडळी असेल, महिला मंडळ असेल, बालगोपाल असतील, सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण हा हरिनाम सोहळा आयोजित करत असतो, संपन्न होत असतो. सर्वप्रथम या ठिकाणी हा हरिनाम सोहळा ज्यांनी सुरुवात केली असेल त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांनी आतापर्यंत ते कार्य सांभाळलं त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि हे कार्य असंच उत्तर चालत राहावं म्हणून पुढे पुढे अशाच प्रकारे हे कार्य आम्हाला या उतणे गावामध्ये संपन्न करता यावं म्हणून जे कायिक, वाचिक, मानसिक आणि आर्थिक, कायेने, वाचेने, मनाने आणि धनाने जे मनापासून या ठिकाणी या सोहळ्याला सहकार्य करतायत त्यांच्या सुद्धा सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. या सोहळ्याने आम्हाला काय दिलं, या उत्सवाने आम्हाला काय दिलं, तर उत्सवाचा निमित्तच असा असतो की उत्साह वाढावा म्हणून उत्सव. उत्सवाचं निमित्त काय असतंय? उत्साह वाढावा म्हणून आम्ही उत्सव साजरा करत असतो किंवा उत्सव करत असतो. आता माझ्या दृष्टीने जर पाहायला गेलं, जे मला माहिती आहे ते, तर या उतणे गावामध्ये किती घरांची वस्ती आहे बरं? अंदाजे अंदाजे 150 500 घरांची वस्ती असलेल्या गावामध्ये सुद्धा जेवढे प्रवचनकार नसतील तेवढे तुमच्या गावात आहेत. 500 घरांची वस्ती असलेल्या गावात जेवढे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत नसतील तेवढे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत तुमच्या गावात आहेत. आणि आताच मला येण्याच्या अगोदर या ठिकाणी जे महिला वर्गाचं भजन झालं, मी आतमध्ये जाऊन विचारलं, म्हटलं कुठला भजन मंडळ आहे? बाबांनी सांगितलं, बोंबे बाबांनी, की आमच्या गावातलंच आहे आणि पहिला दिवस त्यांचाच असतो भजनाचा. आनंद वाटला मला. त्या ठिकाणी तुमच्या गावातली काही महिलांमध्ये वरिष्ठ मंडळी होती, काही सासूरकरणी होत्या, काही मुली होत्या. तुमचं गाव पैशाने किती श्रीमंत आहे मला याच्याशी गरज नाही आणि ते मी पाहणारही नाही, पण विचाराने किती श्रीमंत आहे, आध्यात्मिक दृष्टीने किती श्रीमंत आहे हे तुमच्या या भजन मंडळ असेल, हरिपाठ मंडळ असेल, त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये असणारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत असतील त्यांच्याकडे पाहून वाटतंय की अतिशय विचाराने, कलेने संपन्न श्रीमंत असलेलं हे गाव आहे. आपण म्हणाल गेली 43 वर्षामध्ये या उत्सवाने आम्हाला काय दिलं, तर उत्तर हेच असेल, तुमच्या गावात जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी जी माणसं निर्माण झाल्यात ना, हे 43 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या सोहळ्याने दिलेलं तुमच्या गावाला दान आहे. या सोहळ्यातून तुमच्या गावाला प्राप्त झालेली ही खरी संपत्ती आहे, खरी संपत्ती आहे. काही माणसं अशी असतात, कार्यक्रम
आल्यानंतर कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्यानंतर ते कार्यक्रम शोभून दिसत असते आणि त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावात म्हणून त्यांची आतुरतेने वाट बघितली जाते. बरं का? काही फुलं अशी असतात ना की देवाच्या गळ्यामध्ये देवाच्या चरणाशी ती शोभून दिसत असतात. पण काही फुलं अशी असतात ना की आम्ही मार्केटमधून फुलं आणली आणि मिक्स असतील तर त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर आलेली काही अशी फुलं असतात, त्यांना मला मुद्दामहून बाजूला करावं लागतंय, मुद्दामहून बाजूला करावं लागतंय. समाजामध्ये अशी काही माणसं सुद्धा असतात, कार्यक्रमाला आल्यानंतर तो कार्यक्रम शोभून दिसतो, यावत त्यांची उपस्थिती असावी असं प्रामाणिकपणे वाटतंय. पण काही तसे पण असतात पोटामध्ये वाईट अन्न गेलं, चुकीचं अन्न गेलं तर प्रकृती बिघडते. बरोबर आहे ना बाबा? पोटामध्ये जर चुकीचं अन्न गेलं तर प्रकृती बिघडते आणि डोक्यामध्ये चुकीचे विचार गेले की विकृती घडते. डोक्यामध्ये चुकीचे विचार गेले ना की विकृती घडते. हा उत्सव काय कार्य करतो माहितीये का? पोटातही चांगलं अन्न कसं टाकायचं यासाठी मार्गदर्शन मिळतंय आणि डोक्यातही चांगल्या प्रकारचे विचार कसे उत्पन्न होतील यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी त्या विचारांची प्राप्ती होते. ते मार्गदर्शन आम्हाला मिळत असते कीर्तनाच्या द्वारे, प्रवचनाच्या द्वारे, भजनाच्या द्वारे, या उत्सवाच्या द्वारे आम्हाला ते मार्गदर्शन मिळत असते. मिळवणीचं जर एखाद्या वेळी लग्न असेल ना तर त्या सासऱ्याला टेन्शन येतो, मुलगी आली पाहिजे, तिची पोरं पण आली पाहिजे, पण जेणेकरून जावई नाही येतील तर बरं. म्हणजे असे पण काही असतात बरं का माऊली. आणि मग जर त्यांचे मित्र वगैरे कोणी असतील ना त्यांच्या ओळखीचे तर मग त्यांना सांगतात आमच्या जावयांची व्यवस्था तुमची तुम्ही तिकडे बाजूलाच केली तर बरी पडेल. कारण अगोदरचे 2-3 उदाहरणं त्यांना माहिती असतात. बरं का? तुकोबांनी असे जे आहेत ना त्याला विघ्न संतुष्ट माणसं म्हणतात. त्यांना बाजूला ठेवलेत माऊली. बरं का? त्यांना बाजूला ठेवलेत. आध्यात्मिक कार्य तेव्हाच घडलं जातंय ज्या वेळेला भगवंताने दिलेले जी गुण आहेत, जे विचार आहेत, भगवंताच्या कृपेने आम्हाला ज्या प्राप्त झालेल्या कला आहेत ना त्या कलेचा वापर आम्ही आमच्या गावामध्ये हरिनाम सोहळा असेल, सप्ताह असेल, एखादा सण उत्सव असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाच्या वेळेला आमच्या वाट्याला आलेली सेवा ज्या वेळेला आम्ही प्रामाणिकपणे करत असतो ना त्या वेळेला खऱ्या अर्थानं आमच्या कलेलाही महत्व आहे आणि त्या कार्यक्रमही आम्हाला शोभून दिसत असतो. तो कार्यक्रमही आम्हाला अगदी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संपन्न झालेला पाहायला मिळतो. सांगायचं एवढंच आहे की 43 वर्ष या ठिकाणी हा हरिनाम सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांच्याकडे जी जी कला आहे ना त्या कलेचा वापर तुम्ही नम्रपणे सेवा म्हणून या ठिकाणी करताय. महिलांच्या वाटेला आलेली सेवा महिला प्रामाणिकपणे करतात, वरिष्ठांच्या वाट्याला आलेली सेवा वरिष्ठ प्रामाणिकपणे करतात, तरुणांच्या वाट्याला आलेली सेवा तरुण प्रामाणिकपणे करतात. आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी आपल्याला शोभून दिसत असतो. अतिशय चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळतोय असं म्हणायला हरकत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना जर आम्हाला ते कार्य साध्य करायचं आहे तर आमच्याकडे नम्रता हवी आहे. आमच्याकडे असलेला अभिमान त्याचा आम्हाला त्याग करता आला पाहिजे. इगो म्हणतो ना आपण त्याला. अभिमान जर पुढे असेल ना माऊली तर आम्ही आयुष्यभर जरी परमार्थ करतोय हा आमचा भ्रम असेल, नामस्मरण करतोय हा आमचा भ्रम असेल. कारण अभिमान तुम्हाला कोणतंच कार्य पुढे करू देत नाही, कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही अभिमानाने, कोणतंच कार्य नाही. तुम्हाला मोठेपणा मिळावी म्हणून बाजारामध्ये अनेक मार्ग आहेत, मोठेपणा देणारे अनेक मार्ग आहेत ना.
परमार्थ हा विषय असा आहे, आध्यात्मिक क्षेत्र हा विषय असा आहे, मोठेपणासाठी नाही तर उलट आरती माणसाने आपल्या जीवनामध्ये लहानात लहान राहून जर कार्य करायचं असेल, आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, तर आम्हाला आध्यात्मिक क्षेत्रातच कार्य करावं लागतंय. मोठेपणा मिळवण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्र नाही आहे. जेवढं नम्रतेने आम्हाला कार्य करता येईल ना, तेवढं नम्रतेने आमच्याकडून कार्य घडावं, म्हणून आध्यात्मिक क्षेत्र आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरी चारावा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. कदाचित आम्ही आमच्या मनामध्ये विचार करताना, अंतःकरणामध्ये विचार करत असताना आम्हाला परमार्थातून काय मिळालं, उत्तर जर असेल ना का आम्हाला लहान होता आलं, ही सगळ्यात मोठी प्राप्ती आहे. परमार्थातील सगळ्यात मोठी प्राप्ती आहे मौली. लहान होता आलं एवढं जरी उत्तर मिळालं ना आपल्या हातून, अंतःकरणातून, मनातून, तरी ही परमार्थात झालेली सगळ्यात मोठी प्राप्ती आहे. नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंत. परमार्थाचा पहिला अलंकार जर कुठला असेल तर नम्रता, आणि तो परमार्थात शोभून दिसतो. विद्या विनयेने शोभते. आमच्याकडचं ज्ञानही तेव्हा शोभून दिसते ज्या वेळेला आमच्याकडे नम्रता असते. नम्रता असते. आमच्याकडची कला ही तेव्हा शोभून दिसते ज्या वेळेला आमच्याकडे नम्रता असते. आम्ही गायनाचार्य असू किंवा आम्ही चांगल्या प्रकारे गायन करत असू, पण त्या गायनामध्ये नम्रता असेल तर शोभून दिसतंय ना बाबा. आणि अहंकार असेल तर, आमच्याकडे वक्तृत्व चांगलं आहे पण त्या वक्तृत्वात जर नम्रता असेल तर, आणि अहंकार असेल तर, आमच्या बोटात जादू आहे, आमच्या बोटात जादू आहे. अनेक कला आहेत ना, पण सगळ्या प्रकारच्या कला ज्या आहेत ना मौली, नम्रतेने शोभून दिसत असतात. आणि नम्रता हा गुण आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावा म्हणून आम्हाला परमार्थाची गरज आहे. आम्ही परमार्थ करत असतो. बरं का, आज जर विचार केला तर एखादा सप्ताह, एखादा हरिनाम सोहळा सुरू करणं सोपं आहे. बरं का, थोडेफार पैसे आले का माणसाला वाटतंय चला आता घर बांधायला घ्यायला हरकत नाही, नाही का. म्हणून मग तो काय करतो माहितीये का, जुनं घर मोडतो आणि नवीन घर बांधायला घेतो. निम्म शिम्म होतय आणि मग तिथून त्याची परिस्थिती बघा काय होते. डोपी गुंडी का काय म्हणतात त्याला, नाही का माऊली. बोलतो पण तो, लोक काय नुसतीच बोलतात का, लगीन करून बघावा ना घर बांधून बघावं. कारण लग्नाच्या दिवसापर्यंत माणसाचा आवरत नाही, नाहीच तर तुरे तरी राहतील, हार येतील, किंवा एखाद्याचं मानपान राहील. तसं घराचं आहे, वास्तू शांतीपर्यंत कुठं ना कुठं काही ना काही त्याला लिपायचंच असतंय, ते कुठं ना कुठं काही ना काही बुजवायचंच असतंय. बरं का, आध्यात्मिक क्षेत्रातही तसं जर विचार करायला गेला ना, तर एखादा हरिनाम सोहळा सुरू करणं सोपं आहे, किंवा धर्म कार्य एखादं सुरू करणं सोपं आहे. कारण आम्हाला सुरुवातीला जेवढा सहकार्य लाभेल तेवढा पुढे लाभेलच असं नाही. समजतंय ना. कारण काय आहे माहितीये का, आता माझ्यापेक्षा अनुभवी मंडळी या ठिकाणी, त्यांच्या समोर बोलणं म्हणजे नाही का, पण ठीक आहे, जर विषय आहेत ते तर मांडायलाच पाहिजेत ना, नाही. आम्हाला समाजामध्ये वावरताना असं पाहायला मिळतंय की व्यसनाधीन झालेला मनुष्य दुसऱ्या व्यसनाधीन झालेल्या माणसाची निंदा करत नाही. बोले खरं आहे की खोटं आहे. उलट एखाद्याकडे जर चुना नसेल ना, तर तो ज्याच्याकडे तांबूक आहे तो बोलतो चुना दे रे दादा, ज्याच्याकडे आहे तो लगेच काढून देतो, काही भाव न खाता, आहे का. एखाद्याकडे विडी आहे, दुसऱ्याकडेच माचीस आहे, तो लगेच बोलतो घे दादा माचीस घे, चल पण मला एक विडी देते. सहकार्य करू आपला एकमेका, काय म्हणतात ते, नाही का, सहाय्य करू. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तलब आलेली माणसं गावाच्या बाहेर जाताना दिसतात ना, तेव्हा बघा ते एकत्र जातात. जाताना फक्त एकत्रच जातात, पण येताना गळ्यात गळा घालून येतात ते.
एवढा प्रेम की तो बोलतो जिथे तू पडशील तिथे मी पडेन, जिथे तू तिथे मी. मला असं नाही म्हणायचं की त्यांचं जगणं वागणं चांगलं आहे, पण आमच्या महाराजांनी त्यांच्याकडून बोध घ्यावा. जर परमार्थ करत असताना आमच्याकडे द्वेष येत असेल, मत्सर येत असेल, तिरस्कार येत असेल, तर मला सांगा आपला उद्देश काय बरं परमार्थ करण्याचा? आज उशीत सोडून उतण्यामध्ये यायचा उद्देश काय माझा? माझ्याकडे अभिमान यावा म्हणून, अहंकार यावा म्हणून, तुमचा मत्सर करावा, तिरस्कार करावा, एखाद्याचा कोणाचा तरी द्वेष करावा म्हणून का? हे विचार माणसाकडे सहज येतात, त्यासाठी काही करावं लागत नाही. पण आध्यात्मिक विचार आमच्या अंतःकरणामध्ये यावेत असं वाटत असेल तर त्यासाठी आधी त्याचा त्याग घडला पाहिजे, जे जुने विचार आहेत त्यांचे. ज्या कारणासाठी, ज्या कामासाठी आम्ही परमार्थ करतोय, आमच्याकडची घाण गेली पाहिजे, क्लेश गेला पाहिजे, जे वाईट विचार आहेत ते गेले पाहिजेत. हा परमार्थ करण्याचा उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे. तुम्ही गाथा वाचा ना, 4-4.5 अभंग जे काही जगद्गुरु तुकोबांनी दिलेत ना, प्रत्येक अभंग वाचा. उद्देश काय आहे? आमच्या मनातला किलमिश गेला पाहिजे ना, आमच्या अंतःकरणातलं जी काही केर कचरा आहे तो गेला पाहिजे ना, हा उद्देश आहे. परमार्थ करत असताना जर तो येत असेल तर एक तर आमचा परमार्थ चुकीचा आहे, आमची करण्याची पद्धत चुकीची आहे, किंवा आम्ही जे घेतोय ना ते चुकीचं आहे. कधीतरी परमार्थ करता करता मनुष्य माणसाचा द्वेष करता करता देवाचा द्वेष करतो, हेही त्याला कळत नाही. माणसाचा द्वेष करता करता देवाचा द्वेष करतोय परमार्थ करत असताना. आणि हे या ठिकाणी भगवंतांनी स्पष्ट मांडलेलं आहे. एखाद्या वेळी मनुष्य अन्नाचा उपवास करत नसेल पण कर्माचा उपवास करत असेल ना, तर तो माझ्या अतिशय जवळचा आहे. ऐकताय ना? त्याच्या मनात द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, कुठल्याही प्रकारचा हेवे दावे नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारचा किलमिश नाहीये. तो देवाला आवडतोय. म्हणून अन्नाचा उपवास करता करता आम्हाला कधीतरी कर्माचाही उपवास करता आला पाहिजे. अन्नाचा उपवास कसा करायचा ते तुम्हाला पोथ्या सांगतील, बरं का माऊली? पण कर्माचा उपवास कसा करायचा यासाठी आम्हाला ज्ञानेश्वरीच वाचली पाहिजे, यासाठी आम्हाला गाथा गीताच वाचली पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, नाही का माऊली? कर्माचा उपवास कसा करायचा? जे सदा संतुष्ट आहे, कोणताही कार्यक्रम तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा आमच्या सगळ्या प्रकारचा अभिमान बाजूला ठेवून आम्ही नम्रतेने त्या ठिकाणी जी सेवा वाट्याला येईल ती करत असतो, त्यावेळेला तो कार्यक्रम यशस्वी होत असतो. आणि मग याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, वार्षेय विन सागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरुपचारू संतोषी जो. दुष्काळ पडला, एखाद वर्ष पाऊसच झाला नाही म्हणून सागराला काही फरक पडतो का? कधीतरी बाबा आपल्या आयुष्यामध्ये असं बऱ्याच वेळा घडलं असेल की जून मध्ये येणारा पाऊस जुलै मध्ये आपल्या समोरच झालेला, नाही का माऊली? जून मध्ये मागे बघा, एक वर्ष जून मध्ये पाऊसच पडला नव्हता, डायरेक्ट जुलै मध्ये चालू झाला. 1 महिना उशिरा झाला म्हणून सागराला फरक पडलाय का? पडला. आजचा जर विचार केला ह्या वर्षीचा, काय आता मेसेज ऐकतो ना आपण, बाबा निवडून आलास तू एकदाचा, चल, 1 मतात निवडून आला तो. म्हणजे हे दोघे एकत्र जरी युती केली ना, हिवाळ्याची आणि उन्हाळ्याची, तर 1 मतात जास्त आहे. ह्या महिन्यात जर हजेरी नसती लावली तर इक्वल होती, 50-50 होती. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, ठीक आहे इथपर्यंत. इकडे 7 तिकडे 6 यांची युती आहे समजा, हिवाळ्याची आणि उन्हाळ्याची, बरोबर आहे का? नोव्हेंबर आला तरी तो राजा गप बसत नाही. आपला बोलण्याचा उद्देश एवढाच आहे, सागराला काही फरक पडलाय का?
तसं जे काम माझ्या वाट्याला आलेलं आहे ना ते प्रामाणिकपणे केल्यानंतर बाजूला होता आलं पाहिजे. शाल नाही भेटली म्हणून फुकटा कामा नये, नारळ श्रीफळ नाही भेटला म्हणून राग येता कामा नये, स्टेजवर बोलवला नाही तर सदा म्हणजे पाय आपलीच निघाला तो. म्हटलं महाराज महाराज बिराज गेला, पोत्यात कुठं झालो होतो महाराजाला. जगण्याची वागण्याची पद्धत बघा आमची कशी आहे. भगवंत या ठिकाणी काय म्हणतात माहितीये का, जो सदा संतुष्ट आहे बरं का माऊली, त्याला स्टेजवर बोलवा नाही तर नका बोलू, काही फरक पडत नाही. बोलवला तरी फुगत नाही आणि नाही बोलवला तरी रागवत नाही. संतुष्ट त्याला म्हणतात ना बाबा, नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी सेवा आमच्या वाट्याला येईल ना ती सेवा आम्हाला प्रामाणिकपणा करता आली की देवाची कृपा व्हायला वेळ लागणार नाही. फक्त सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, तो आम्हाला अभिमान बाजूला टाकला पाहिजे ना, नाही का. अभिमान बाजूला टाकला पाहिजे, कारण एक अभिमान आला ना माऊली की त्याच्या मागे सगळेच येतात. तुम्ही समोरच्या माणसाचा द्वेष तेव्हाच करायला लागता जेव्हा तुमच्याकडे त्या गोष्टीचा अभिमान असेल. बरोबर आहे ना. तुम्ही समोरच्या गोष्टीची निंदा तेव्हाच करत असता एखाद्या व्यक्तीची जेव्हा त्या गोष्टीचा तुमच्याकडे अभिमान असेल. द्वेष, निंदा, तिरस्कार, तुमच्याकडे राग समोरच्या व्यक्तीविषयी तेव्हाच येतो जेव्हा तुमच्या अंतःकरणातला अभिमान दुखावला जातो. एका अभिमानामुळे काय काय होतंय, रावण वाचा मग कळेल, नाही का बाबा. एका अभिमानामुळे काय काय होतंय, रावण वाचा मग कळेल. मला आनंद वाटतो माऊली या ठिकाणी खऱ्या अर्थाने या उतरे गावामध्ये ही सेवा करताना, कारण तुमच्यासारखी आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी मंडळी मी आपल्या पंचकृषीमध्ये पाहतो. खरंच सांगतो, म्हणजे आज तुमच्या समोर आहे म्हणून बोलतो असं नाही, की तुमच्या गावात आलोय म्हणून तुमची स्तुती करतो असंही नाही, बरं का. म्हणजे जो उद्देश आहे ना आमचा हा हरिनाम सोहळा आयोजित करायचा, तो उद्देश आपल्याला कळलेला आहे. बरोबर आहे की नाही. आज बघा संपूर्ण मंडप भरला होता. आता मी आलो तेव्हा किती महिला होत्या त्या भजनाला, मुली होत्या, महिला होत्या, नाही का, तरुण महिला होत्या, काही वृद्ध आजी अशा बसल्या होत्या. उद्देश तोच आहे. ज्या चार चौघी एखाद्याच्या ओटीवर बसतात ना, नाही का, आणि आपल्याला माहिती आहे ओटीवर बसल्यावर काय करणार, त्यांच्या हातात काय टाळ असतात, ज्ञानेश्वरी असते काय. माय माऊली, तुम्ही वाचन केलं असेल, प्रवचन नेहमी ऐकता वाचता, कीर्तन नेहमी ऐकता वाचता, नाही का. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. श्रीराम प्रभूंना वनवासाला जावं लागलं कोणामुळे बरं, काय तिचं नाव, कैकई ना. कैकई ना, बरोबर आहे ना. कैकई उगीच बदनाम आहे. खरी सूत्रधार कोण आहे तुम्हाला माहिती आहे? कोण आहे खरी सूत्रधार? कैकईचं कान कोणी भरलं बरं? हा, मंथरा. हाय का मेले? मंथरा आहे का मेले? मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. पुरुष कशाला बोलतील आहे का मेले? त्या आहे ना, मंथरा आहे ना. त्या मंथराला मारायची नाही, त्या मंथराला वृत्ती बदलायची आहे, तिची वृत्ती ठेचायची आहे. त्यासाठी हा हरिनाम सोहळा आहे. या हरिनाम सोहळ्याचा उद्देश काय आहे? मंत्र ठेवायची आम्हाला, पण तिची जी वृत्ती आहे ना ती ठेचायची आम्हाला, तिच्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. म्हणून हा हरिनाम सोहळा आहे. हा हरिनाम सोहळा आहे, हा उद्देश आहे. मी कुठेही गेल्यानंतर अगदी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, कुठल्याही निमित्तानं प्रवचन असू द्या, कुठल्याही निमित्तानं असू द्या, पण एक सांगणं असतंय माझं की ज्या दिवशी तुमच्या गावातल्या हरिनाम सोहळ्याचं नेतृत्व तरुण मुलं करतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबांना सुद्धा आनंद होईल या महाराष्ट्रात कार्य केल्याचं. आणि ते तुमच्याकडे पाहायला मिळतंय, तुमच्या गावात पाहायला मिळतंय मला.
बऱ्यापैकी तरुण निर्माण झालेत, बऱ्यापैकी तरुण तुमचे कीर्तनकारांच्या मागे सातकरी म्हणून उभे असतात, प्रवचन करतात, कीर्तन करतात. अनेक महाराज या गावामध्ये होऊन गेले, त्यापैकी आपले बोंबे बाबा अजून आधी करून असतील. त्यांनी दिलेलं हे तुम्हाला दान आहे, त्यांनी दिलेलं हे तुम्हाला विचारांची श्रीमंती आहे, श्रीमंती आहे. आज जर पाहायला गेलं तर आमच्याच आजूबाजूला 12-14 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होताना पाहायला मिळतात, भ्रष्टाचार होताना पाहायला मिळतो, हिंसाचार होताना पाहायला मिळतो. मला सांगा, ह्या वृत्तीची माणसं आहेतच ना? रावण मेलाय का जिवंत आहे? उलट त्यावेळी एकच होता म्हणून त्रास कमी होता. काय त्यावेळी एकच होता म्हणून एकच रामाला त्रास झाला. आज बरेच टेन्शन मध्ये आहेत ना दादा, बरेच विचारग्रस्त आहेत ना. त्या रावणाच्या वृत्तीचा आम्हाला वध करायचा आहे. त्या रावणाची जी कर्म आहेत ना त्यांना आम्हाला जाळायचे ह्या ज्ञान अग्नीने. म्हणून तर या ठिकाणी भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू ते अर्जुना. ज्ञानाचा अग्नी अशा प्रकारे आहे की सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. आणि तो तुम्ही इथे प्रज्वलित केलाय ना माऊली. खरं हवन आहे हे, होम ज्याला म्हणतोय ना आपण, हा खरा हवन आहे, हवन कर्म आहे खऱ्या अर्थानं. इथे फक्त आम्हाला कशाचा त्याग करायचा हे कळलं पाहिजे. बसल्या बसल्या कशाचा तरी त्याग घडला तरच आम्हाला पुढची प्राप्ती होईल ना. एका महिलेला एखादा पतीचा जर व्हायचा असेल तर तिला आई वडिलांचा त्याग करावा लागतो, घरादाराला विसरावं लागतं, आई वडिलांना विसरावं लागतंय, आवडीनवडी विसराव्या लागतात, तिचं नाव सुद्धा तिला बदलावं लागतंय. जर एका बाईला एका पुरुषाची होण्यासाठी जर एवढा त्याग करावा लागत असेल आम्हाला, तर देवाचं व्हायचं आहे, त्याग घडलाच पाहिजे ना. आम्हाला तर संतांचं व्हायचं आहे, त्याग घडलाच पाहिजे ना. जुनं टाकाल तेव्हा नवीन येईल ना, नाही का? जुनं तसंच ठेवून जमेल का? मिठाच्या ढिगावरची चिमणी साखरेच्या ढिगावर गेली आणि तिथे गेल्यानंतर त्या साखरेच्या ढिगावर असलेली जी चिमणी आहे ना तिला विचारते, दोन्ही ढीग सारखेच दिसतात, सफेद सफेद, पण मी असं ऐकून होतं की तुझ्याकडे जे आहे त्याची वेगळी चव आहे. हो म्हणे, वेगळीच आहे ना, खाऊन तर बघ. बराच वेळ झाला ती बोलते, नाही, माझ्याकडे जी चव आहे तीच तुझ्याकडे आहे, वेगळी काहीच नाही आहे. असं म्हणे होणारच नाही. अगं आहे तर म्हणे, जसं माझ्याकडे आहे तसंच तुझ्याकडे आहे. ते साखरेवरची जी चिमणी होती ना त्या ढिगावरची, ती आश्चर्य करायला लागली, असं कसं झालं बरं? ही गोड आहे आणि तू ज्या ढिगावर राहते ते खारट आहे. मग तुला इथेही बसून जर खारटच लागत असेल तर काहीतरी दोष आहे. तेवढ्यात तिचं निरीक्षण केलं तर तिने त्या मिठाच्या ढिगावरच्या चिमणीने मिठाचा खडा चोचीतला टाकलाच नव्हता. बसली होती कुठे? साखरेच्या ढिगावर. बसले कुठं? साखरेच्या ढिगावर. मग मिठाचा खडा टाकावा का ठेवावा? परमार्थाची प्रचिती जर आम्हाला येत नसेल ना, अध्यात्माची प्रचिती जर आम्हाला येत नसेल ना, तर आम्ही समजलो पाहिजे की अजून आम्ही पूर्वीचा कर्माचा त्याग केला नाही. सुया दाबण विकणारी जी बाई होती ना ती आता वृद्ध झालेली आहे. तिला वाटलं चला आता आपला हा व्यवसाय जो आहे तो पुढे आपल्या मुलीने सांभाळावा, म्हणून ती मुलीला बरोबर घेऊन जायला लागली, बरं का. आणि मग हळूहळू गाव माहिती व्हावं, पद्धत माहिती व्हावी, महिलांचे विचार तिला कळावे, नाही का. कारण महिला नाही म्हणजे अशा पण काही असतात आम्ही बघितलेल्या, 200 रुपये घरातून घेऊन जातात आणि शिवरात्रीला गेल्यानंतर 400 रुपयाच्या वस्तू घेऊन येतात. एवढी जादू असते त्यांच्याकडं. आणि एखादी अशी महिला जर कोणी आली ना बाई सुयादा बनवाली, तर तिला 2-4 कंगवे विचारता विचारता एक फणी गायब कशी होती तिचं तिलाही कळत नाही. अशाही काही महिला असतात. म्हणजे महिलाच नाही, पुरुषांकडे पण ते गुण काही आहेत, पण आपण महिलांचा विचार करतोय म्हणून.
आणि मग ते कळावं म्हणून मग काय झालं माहितीये का, त्या सुया दाबण विकणाऱ्या बाईने त्या मुलीला पण नेलं तिच्या बरोबर, अशी न्यायला लागली ती. नेता 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 एक दिवस राजाच्या मुलाची नजर त्या मुलीकडे गेली. मुलगी कोणाची? सुया दाबण विकणाऱ्या त्या बाईची. पण नजर कोणाची गेली? राजाच्या मुलाची, राजपुत्राची. राहू द्या, आता आवश्यकता होती आपल्याला, नाही. राजपुत्राची नजर गेली आणि राजपुत्राने सांगितलं त्याच्या बापाला, त्या राजाला, काय झालं तरी चालल, नाही का? असतात असे काही राजपुत्र. आता समाजामध्ये त्यांची संख्या वाढली माऊली, बरं का, त्यांची संख्या वाढली. असो, आता राजाने समजवण्याचा प्रयत्न केला, बरंच काय 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 त्याला समजवलं, पण तो काही ऐकलाच नाही. मग शेवटी राजाने ठरवलं, ठीक आहे चालेल. लग्न पण झालं. तर लग्न झाल्यानंतर ही बाई आता राणी झाली. रात्रीचे स्वप्नात ओरडावा का तिने, बाई सुया घे ग दाबून घे. राजाची राणी झाली ना ती, तिला सवय आहे ना पूर्वीची, नाही का? असं स्वप्न पडलं तिला रात्रीचे झोपले, हो मी असा सुया दाबण विकायला चालले, एका गावात गेले आणि ओरडते जोरात. तिच्या ओरडण्यामध्ये तो राजा उठला, तो राजपुत्र हलवतोय तिला, उठवतोय, बोलते बाई अगं तू आता राजाची राणी आहेस, राजवाड्यात झोपलीस तू, काय इथं कुठं सुयाना दाबून विकतेस? जुनं टाकलं पाहिजे, नवीन यावं असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? जुन्याचा त्याग केला पाहिजे. आता आपल्याकडे जे आहे ते दुःख देणार आहे की सुख देणार आहे? आपल्याकडे संसार भरलाय, प्रपंच भरलाय, नाही का? प्रत्येकाने प्रत्येकाचा जर विचार केला तर कितीतरी काळ आपण त्या विषयांच्या अधीन आहोत, कितीतरी काळ विषयांच्या अधीन आहोत, नाही का? कितीतरी काळ कामाने घर केलेलं आहे, क्रोधाने घर केलेलं आहे, लोभाने घर केलेलं आहे, मद मत्सर दंभ संशय तिरस्कार असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा कितीतरी आहेत त्या. आणि घर करून बसलेले आहेत ते मौली, घर करून बसलेले आहेत. सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून मनुष्य खेळ करून घेतोय, पण माणसाकडूनच कोण खेळ करून घेतोय हे माणसाला कळत नाही का? माणसाकडूनच कोण खेळ करून घेतोय हे माणसाला कळत नाही. काही वेळेला माणसाच्या बुद्धीत नसलेले विचार, काही वेळेला माणसाला वाटतही नसते की असं आपल्याकडून होईल, असं आपल्याकडून घडेल, घडून जातंय. एखादा वाईट विचार, वाईट कर्म, एखादी वासना येऊन स्पर्श करून जाते, त्यालाही कळत नाही. हे सगळं आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये भरलेलं आहे. आम्ही ते पहिले काढलं पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. हे सगळं काढलं पाहिजे बाजूला. आमच्याकडे जे आहे त्या विचारांचा, त्या गुणांचा आम्हाला त्याग करायचा आहे आणि संतांकडे जे आहे ते आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, बरं का? जे संतांकडे आहे ना ते आम्ही आमच्या अंतःकरणात, मनात नवे नवे आमच्या घरात आलो पाहिजे, घरात आलो पाहिजे. अहो आजही अशी काही माणसं आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात मौली, दासाला अगरबत्ती लावतील पण देवाला नाही. दासाला लावतील अगरबत्ती पण देवाला नाही. मी म्हणेन त्यांनी एक दिवस तरी उतने गावात यावं आणि ऐकावा, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, नाही का? एक दिवस तरी यावा ना, बसावा ना, बरं का? खरं तर परिवर्तनासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी असतात, सगळे काही कर्म असतात, सगळे काही कार्य असतात. परिवर्तन घडावं म्हणून या कार्यक्रमांचं आपण नियोजन करत असतो. साधं उदाहरण आहे, गेली 43 वर्षांपासून या ठिकाणी आपण हा हरिनाम सोहळा आयोजित करतो. मला सांगा, उतने गावात जास्त पैसा झाला तो खर्च व्हावा म्हणून का? आपल्यासारख्या माणसांना काही टाइम नाही, आता चला 3 दिवस टाइमपास म्हणून काहीतरी पाहिजे, असं काही आहे का? नाही ना. हरिनाम सोहळ्याचं आयोजन करण्याचा जो उद्देश आहे, धर्मकार्य आयोजन करण्याचा जो उद्देश आहे, तो म्हणजेच आमच्यामध्ये परिवर्तन घडावा म्हणून, आमच्यामध्ये बदल घडावा म्हणून. मग जे आमच्याकडे आहे ना ते इतरांना निरापेक्षेने देता आलं पाहिजे. अपेक्षा नका,
माझी अपेक्षा असती तर ज्या दिवशी महाराजांनी मला सांगितलं ना, महाराज 3 तारीख, त्याच दिवशी सांगितलं असतं महाराज अमुक अमुकाचं पाकिट भरायला तर येईल, नाही तर येणार नाही. याला अपेक्षा म्हणतात. बरं का, मी कशाला लोकांचा काही सांगू, माझं मी सांगतो ना. बरं का, सेवा सांगितली, तारीख खाली आहे, जाणं सेवा करणं माझं कर्तव्य आहे. जे मिळेल ते प्रसाद म्हणून निघायचं, जे मिळेल ते प्रसाद म्हणून निघायचं. बरं का, निरापेक्षेने सेवा करता आली ना की मग देवाची कृपा सुद्धा आपल्यावर व्हायला वेळ लागत नाही. बरं का, आणि मी म्हणेन या उतने गावामध्ये अनेक प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, मृदुंगमणी आहेत, गायनाचार्य आहेत, हरिपाठ मंडळ आहे. आणि या ठिकाणी महिला मगाशी बसले होत्या ना, मी त्यांना सांगतोय तुम्ही गावापुरत्या मर्यादित राहू नका, गावापुरत्या मर्यादित राहू नका. जिथे सेवा मिळेल तिथे जा, आणि घाबरायचं ना अजिबात, अजिबात नाही घाबरायचं. घाबरायचं म्हणजे आपल्या मनामध्ये कुठला विचार पहिला येतो माहितीये का, माझ्यापेक्षा वरिष्ठ मंडळी पुढे असल्यानंतर माझं कसं का व्हायचं. सगळ्यांचा सारखाच असतं, म्हणजे कुठं ना कुठं नाही, काही ना काही आडवळणी हे असतंच ना, नाही का. सगळे काही परिपक्व नसतात ना माऊली, सगळे परिपक्व नसतात. कुठे ना कुठे प्रत्येक जण कमीच आहे, फक्त काही मान्य करत नाही तो त्यांचा दोष आहे. परिपूर्ण असं कोणच नाही. आपण फक्त एकच स्मरणात ठेवायचं, मला देवाचं कार्य करायचं, देवाचं स्तवन करायचंय, जसं येतं तसं करणार. आणि आध्यात्मिक विचाराच्या माणसाने शांत बसू नये. बरं का, तो शांत बसला ना की त्या ठिकाणी निष्क्रियता येते. ऐका, आपल्याकडे अशा काही गोष्टी आहेत की त्या जर दिल्या तर कमी होत्या, आपण जर इतरांना दिल्या तर कमी होतात. अशा काही गोष्टी आहेत संसारातल्या, प्रपंचातल्या, जे काही दिसतात सृष्टीमध्ये आपल्याला, त्या बऱ्याचशा गोष्टी. भावांची ना बहिणी बहिणी झाले, त्याला कारणच ते आहे ना, दिला तर कमी होत्या. काय मावली, शेजाऱ्यांचे जे होते ते कशावरून होते, दिला तर कमी होते ना. अशा काही गोष्टी आहेत. मी म्हणणार नाही की त्या तुम्ही द्या का नका देऊ, तो विषय माझा नाही आहे. पण अशा काही गोष्टी आहेत की त्या आपण देत राहाव्या, देत राहाव्या, नाही का. त्याच्यामध्ये विद्या आहे, त्याच्यामध्ये ज्ञानदान आहे, आणि जी कला आपल्याकडे भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेली आहे ना, ती कला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये धर्म कार्य करण्यासाठी जी कला भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेली आहे ना, ती कला देत राहा, देत राहा. दुर्दैव आहे की घेणारे खूप कमी आहेत माऊली आपल्या समाजात. आज आपण घडलोय ना, खरं सांगतो, आपण जे घडलोय आणि आपल्याला जी सद्बुद्धी निर्माण झाली नाही हे धर्म कार्य करण्याची, ही आपल्या आई वडिलांनी खऱ्या अर्थानं दिलेली मोठी देणगी आहे. पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे, संतांनी दिलेली देणगी आहे, संतांचा आशीर्वाद आहे, म्हणायला हरकत नाही. मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो की कमीत कमी गावातली 2-4 पोरं तरी या, 2-4 पोरं तरी या. एक दिवसातला फक्त अर्धाच तास मला द्या. किती? अर्धा तास, अर्धाच तास द्या फक्त. 1 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरात सगळ्या विधी करता येतील, पूजा विधी, एवढं तरी ज्ञान मिळेल. मला काही देऊ नका, काही देऊ नका, मला काही अपेक्षा नाहीये. पण घडा वहा, आपण निर्माण झालो पाहिजे, तयार झालो पाहिजे आपण. कारण सांगतो तुम्हाला,